जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर V. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा, श्री संत मीराबाई यांच्या जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 13. युवराज्ञीकडे जातीनं लक्ष देण्यासाठी आता काजलची पक्की नेमणूकच झाली. चंदा माहेरची दासी म्हणून होतीच. मध्यंतरी गीता चंदाला भेटला होता. त्यानं चंदाच्या सांगण्यावरून किल्ल्यातच नोकरी मिळवली. तो किल्ल्यातच कुठंतरी गस्त घालीत असे. काजलची नि चंदाची अधूनमधून भेट होई. भोजराजांच्या मृत्यूनंतर मात्र चंदा काजलला भेटायला मुद्दाम गेली. चंदानं सहजच इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. नंतर दोघींचाही गप्पांचा ओघ स्वाभाविक रीतीनंच मीरेच्या वर्तनाकडे वळला. दोघींचीही आता इतकी घसट झाली होती की त्या अगतुगवर आल्या होत्या. राणीचं तू मला काही सांगू नकोस. मी नवरा असते तर आडवी उभी फोडून काढली असती. पण युवराज कुळगौरवाला भीत होते ग. त्यांच्या मनाचा किती कोणमारा झाला. माझ्याजवळ ते रडले. एखाद्या घरातल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीजवळ सांगावं तसं त्यांनी माझ्याजवळ अनेकदा दुःख व्यक्त केलं. काजल, मीरा माझी बालमैत्रीण आहे ग. मी त्यांची नोकराणी असले तरी आम्ही मैत्रिणी म्हणूनच वावरतो. लहानपणापासून मी हिला पाहते आहे. हिचं जगच वेगळं आहे. देवाचं वेड काही वाईट आहे असं नाही. आपल्या घरात देवघर असतं, त्याची पूजा अर्चा आपण करतो. संध्याकाळी देवी लागणीला स्तोत्र आरत्या म्हणतो. काही दिवशी कुळधर्म कुळाचार करतो. तीर्थयात्रेला जातो. ब्राह्मणांना भोजन देतो, दक्षिणा देतो. ही सारी देवाची भक्तीच नाही का? पण यांचं वेड काही औरच. प्रपंच करून परमार्थ करावा नाही कोण म्हणतं. हे सारं म्हणणं तुमच्या आमच्यासारख्यांसाठी बरोबर आहे. आपण आपल्याच मापानं सारं मोजतो. तुलाच काय, मला सुद्धा ही वेडी आहे असं वाटायचं? तू बोलायला भीते आहेस का? मला वाटतं की ही वेडीच आहे. हिला नवरा कळत नाही आणि वेडी कृष्ण नवरा मानते. असं म्हणून काजल हसू लागली. तिचा कान्हा हिला स्वप्नात भेटतो. ती हसत हसतच बोलू लागली. आणि ही त्या स्वप्नातल्या नवऱ्याला स्वप्नातच मिठा मारत बसते. आणि खरा नवरा बसला चुरमुरे खात. वेडी नाही म्हणायचं तर काय ग? खरं आहे, मी या गोष्टीचा खूप विचार केला. परंतु तिचं जग खरोखरच वेगळं आहे ग. मला वाटतं ती कृष्णाच्या काळातली कोणी गोपी आहे. कदाचित राधाच असेल. ती अजूनही त्या कृष्णाच्याच काळात वावरते. ती अजूनही गोपी म्हणूनच वावरते. तिला हा काळ, हा देह, हे सारं आजूबाजूचं जग, या साऱ्या व्यक्ती सारंच अपरिचित आहे. ती तिच्या नव्या देहातही अजून रुळतच नाही. तर बाकीच्यांची तर गोष्टी दूरच. त्या जन्मातल्या, त्या जगातला नवरा ती मानते. तिला ते जग सत्य आहे आणि हे जगतच तिच्या दृष्टीनं स्वप्न आहे. पण चंदा, भूतकाळात नि मागच्या जन्मात वावरणाऱ्या तिला तू वर्तमान काळात नि वर्तमान जन्मात आणण्याचा प्रयत्न का करत नाहीस? कसा करायचा प्रयत्न? तिनं आमच्या गाठीभेटी ऐकल्या. तिनं आमची चौकशीही मनापासून केली. अय्या म्हणजे चंदा, तुझं कुणावर प्रेम आहे? पत्ता लागू दिला नाहीस तू? चंदा लाजली. आमचं कसलं प्रेम? कुठं असतात ते? इथंच. अय्या हो, पण भेटतेस तरी केव्हा? की चोरून? बघा, हे मांजर डोळे मिटून दूध पितंय, पण इतरांचे डोळे काही मिटलेले नसतात. खरं आहे ना? हे तू विसरली होतीस वाटतं. तू डोळे मिटून मिटक्या मारीत होतीस, पण आम्ही सर्व काय समजायचं ते समजत होतो. हे ऐकताच काजलच्या डोळ्यात पाणी आलं. ती शोकमग्न झाली. आपल्याशीच बोलल्यागत म्हणाली, तुम्ही काही म्हणा, पण युवराजांना मी माझं सर्वस्व दान केलं. ते युवराज होते, राज्याधिकारी होते, पराक्रमी होते, पण या बाबतीत दीन, भिकारी, दुर्बळ बनून गेले होते. माझ्यापुढं त्यांनी हात पसरला. मी त्या क्षणी श्रीमंत बनून गेले. समाजाच्या दृष्टीनं मी पतित आणि ती राणी. पण मी त्यांना जीवन दिलं, प्रेम दिलं, संसार सुख दिलं. या राणीनं काय दिलं? पतित कोण, मी की ही? नवऱ्याला उपाशी ठेवून दारोदार भीक मागायला लावणारी ही राणी. आणि आपल्यासमोर दीनवाणीपणानं ज्यांना हात पसरला त्याचा प्रेमानं हात धरून त्या हातावर सन्मानपूर्वक सोन्याचा घास देणारी मी पतित. चंदा, मीरा राणीबद्दल मला मनापासून राग आहे, राग. पण मी काय करू शकते? जागच्या जागी चरफडते. तुला मीरेबद्दल प्रेम वाटतं. तुझी ती बालमैत्रीण म्हणून तू तिच्या वर्तनाची वकिली करतेस. पण मला ते सहन होत नाही. मला वाटतं या मीरेनं राजघराण्याला लाज आणली आहे. अर्थात हे नुसतेच पोकळ शब्द.
काही झालं तरी त्या राणीच. थोड्या मोठ्यांच्या वर्तनाचा न्याय करणारे आपण कोण? तेव्हा चंदा, मी बोलले तरी ते विसरून जायचं. आपलं मैत्रिणीच्या नात्यानं मन मोकळं केलं इतकंच. भोजराजाच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच दुर्दैवी घटनांची वादळं सुरू झाली. राणासांगा मनानं खचलेच होते. मिरेचे वडील रत्नसिंह यांना सहाय्यासाठी घेऊन त्यांनी त्या बुंदीच्या राव सूरजमलवर चाल केली. पण युद्धाची काही आखणी करायला हवी, योग्य समय निवडायला हवा, रणभूमीही अनुकूल असायला हवी. यापैकी त्यांनी कशाचाही विचार केला नाही. निराश मनाला हा विचारच सुचला नाही. डुक्कर मुसंडीसारखे ते चालून गेले आणि अनायासे मारले गेले. रत्नसिंहांनी त्यांचा मृत्यू पाहिला आणि रणभूमीवरून परत फिरणं राजपुताला शोभत नाही या व्रताचं कठोर पालन करीत त्यांनीही धारातीर्थी देह ठेवला. चित्तोडला ही वार्ता कळली. किल्ल्यावर हाहाकार उडाला. राजमहालात आकंत पसरला. वडिलांच्या मृत्यूच्या वार्तेनं मिरेलाही दुःख झालं. कितीतरी वेळ ती कृष्णमूर्तीसमोर अश्रू ढाळीत मुकाट्यानं बसून राहिली. तिनं त्या दिवशी भोजन घेतलं नाही. अमात्य बिजावर्गी आपल्या खास मर्जीतल्या लोकांना घेऊन खलबतखान्यात गेले. राणाजी गेले, युवराज तर आधी गेले आहेत. आता गादीवर उत्तराधिकारी नेमायला हवा. अर्थात हे काम अमात्यांचं, ते त्यांचं कर्तव्य. खास मर्जीतल्या लोकांची मनं वळवून अमात्यांनी दरबार बोलावला. सामंतांना निमंत्रण दिली. सर्वांनी एकमतानं अमात्यांचीच या अडचणीतून मार्ग काढावा, निर्णय घ्यावा असं म्हटलं. अमात्यांनी उगाचच आढेवेढे घेतले. माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मला आनंद होतो आहे, पण ही जबाबदारी पेलणं कठीण आहे. त्यातून आता राजाच्या गादीची सेवा करायलाच हवी. राणाजींचं आम्ही मीठ खाल्लं आहे, मिठाला जगलं पाहिजे. आम्ही विचार करतो आणि उत्तराधिकारी कोणास नेमायचे ते कळवतो असं त्यांनी म्हटलं. 4-6 दिवसातच त्यांनी पुन्हा दरबार सांगितलं. रणथंबोरचे विक्रमादित्य हेच राणासांगांचे निकटचे नातेवाईक आहेत, म्हणूनच त्यांनाच निमंत्रण देऊन गादीवर बसवण्याचा निर्णय घेत आहोत. थोड्या दिवसातच रीतसर राज्यारोहण समारोह झाला. विक्रमादित्य राणा झाले, परंतु राणाजींचं वय फार लहान होतं. ते होते केवळ 14 वर्षांचे. राजदरबारात त्यांनी गादीवर बसून सामंतांचे मुजरे घेतले आणि दरबार संपताच अमात्यांना आपल्या महालात बोलावून म्हटलं, आम्हाला राज्यकारभाराचा अनुभव नाही आणि आम्ही काल पावेतो सूरपारंब्याने लपंडाव खेळत होतो. नदी नाल्यात डुंबणं आणि राणावनात भटकणं हा आमचा छंद होता. राणा म्हणून घेताना आणि मुजरे स्वीकारताना आम्हाला फार मजा वाटली, पण आता आम्ही भांबावून गेलो आहोत. कारभार करणं आम्हास कसं जमेल? सरकार, काळजी करू नका, सारा कारभार मी करीन. आपण माझ्या सल्ल्यानं चला, अशी आमची आज्ञा आहे असंच आपण म्हणत जावं. बस, बाकी काही काळजी करू नये. हां, मग हरकत नाही, विक्रमादित्यांनी म्हटलं. आणि बिजवर्गींना तेच हवं होतं. किंबहुना हा अनुभवशून्य आणि लहान राणा गादीवर बसवण्यात त्यांचा तोच हेतू होता. सारा राजकारभार हातात घ्यावा, पण राणाजींचं नाव असावं, अशीच त्यांची कल्पना होती. थोड्याच दिवसात नव्या राणाजींच्या कारभारीची झळ अनेकांना पोहोचली. अर्थातच काहींच्या मस्तकावर अचानक कृपेचा वर्षावही झाला. अमात्यांचे हे व्यक्तिगत हेवेदावे नि वशिले आहेत हे न कळण्याइतके दरबारचे लोक कच्चे नव्हते, पण ते काही करू शकत नव्हते. अमात्यांचे एक पालुपद असे, ही राणाजींची आज्ञा आहे. अनेक घटना घडल्या. राज्यकारभाराची नवी रीत सुरू झाली. जुन्या सामंतांचे भर दरबारात अपमान झाले. सेनापतींवर आरोप ठेवण्यात येऊन त्यांना पदावरून दूर करण्यात आले. नव्या सेनापतींची नेमणूक झाली. नवे सामंत आले. चौक्या पहारे सुद्धा नवे बसवले गेले. एक दिवस अमात्य राणाजींच्या महालात गेले. राणाजींना त्यांनी एकांतात बोलावून म्हटलं, सरकार, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. राजकारणाच्या दृष्टीनं तो फारच मोलाचा आहे. आपणास माहीतच आहे की राजकारण फार नाजूक असतं. राजकारणाची यशस्विता गुप्ततेवर अवलंबून असते. तेव्हा काही गुप्तहेर नेमायला हवेत. हे गुप्तहेर स्त्री पुरुष असे दोन्ही प्रकारचे हवेत. शिवाय कोण आपले गुप्तहेर म्हणून काम करीत आहेत ते कोणासही समजता कामा नये. म्हणून याची चर्चा दरबारात करणंच शक्यच नव्हतं. माझं म्हणणं आपणास मान्य आहे ना? हे काय विचारता अमात्य? आपण सांगावं आणि आम्ही करावं. कृपा आपली. सरकार, या गुप्तहेरांबद्दल आणखी एक नाजूक बाब आपल्या कानावर घालणं आवश्यक आहे. राज्यात आपले गुप्तहेर तर हवेतच. ते राज्यातील नि शत्रूतील बातम्या आणतात, पण कित्येक वेळा राजसिंहासनाला सुरुंग लागतो तो अगदी जवळच्या माणसांकडून. राणाजींनी नेहमीच दक्ष असायला हवं, म्हणून राजवाड्यातही आपले गुप्तहेर असायला हवेत.
कित्येक वेळा राजमहालातच राजसिंहासनाविरुद्ध कटकारस्थान शिजत असतात. ठीक आहे, आपल्या सर्व राजमहालावरही आपले हेर नेमणे आवश्यकच आहे ते. सरकार, राजमहालात काम करणारे दासदासी हेच आपले गुप्तहेर बनू शकतात, पण कोण आपले आहेत याचा पत्ता लागला नाही म्हणजे झाले. किंबहुना गुप्तहेराच्या नेमणुकीचं सूत्र असं आहे की एका गुप्तहेराला दुसरा गुप्तहेर कोण आहे हे कळता कामा नये. गुप्तहेरही नजरेखालीच असावा. वा वा अमात्य, आपण राजकारण धुरंदर आहात. आपणास हव्या त्या व्यक्तींची नेमणूक करून टाका. राजवाड्यावर सुंदर दासदासींची हेर म्हणून नेमणूक करून टाका. घरातल्या माणसांवरही लक्ष हसव, कारण कित्येक कारस्थाने तिथंच शिजतात हा आपला मुद्दा आम्हास पटला. आता आमच्या आज्ञेची वाट पाहण्याचं कारणच नाही. अमात्य तेथून बाहेर पडले. ते लगेच युवराजांच्या महालाकडे गेले. त्या महालात त्यांनी काजलची भेट घेतली आणि सांगितलं, काजल, आजपासून तू दासींची प्रमुख म्हणून कार्य करायचं आहेस. शिवाय तू आमची हेर म्हणून काम करायचं आहे. सर्व बातम्या गुप्तरीतीनं मला कळल्या पाहिजेत. काजलला हर्ष झाला. केवढी बढती मिळाली. तिनं हळूच म्हटलं, अमात्य, सर्व किल्ल्यात कुठं काय चाललं हे मी पाहीनच, पण राणी मीरा यांच्यावरही सक्त नजर ठेवायची का? की त्या अपवाद? छे, अपवाद कशाला? मी तेच म्हणते, त्या आता विधवा, एकट्याच, शिवाय राजघराण्यातील. तेव्हा त्यांच्यासारख्यांवर आपण्यासारख्यांचं लक्ष, चांगलं ध्यान हवं. काजलनं काही शब्दांवर विशिष्ट जोर देत म्हटलं. अमात्य समजले. एवढंच म्हणाले, तुला कशाला नेमलं आहे मग? तूच तर आमची सहाय्यक. धन्यवाद.